नमस्कार मंडळी, मी रोहित परब स्वागत करतो तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू मिताली राज सध्या तिच्या बायोपिक शाबाश मितूच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। या चित्रपटात तापसी पन्नू मिताली राजची भूमिका साकारत आहे। हा चित्रपट सिनेमागृहात 15 जुलैला प्रदर्शित झाला आहे। दरम्यान या दोघी रियालिटी शो सुपरस्टार सिंगर 2 मध्ये पोहोचले। कार्यक्रमादरम्यान एका महिला सहभागीने त्यांना विचारले, मिताली, जेव्हा तू पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना भेटली तेव्हा तुला कसे वाटले? तुझी भावना काय होती? यावर मितालीने उत्तर दिले, 2017च्या विश्वचषकानंतर जेव्हा आम्ही परत आलो तेव्हा विमानतळावर आमचे स्वागत झाले आणि पंतप्रधान मोदींनीही आम्हाला त्यांचा वेळ दिला। मिताली म्हणाली, पीएम मोदी प्रत्येकाला त्यांच्या नावाने ओळखतात, तसेच त्यांनी प्रत्येक खेळाडूच्या प्रश्नांची उत्तरे दिली। आम्ही अंतिम फेरीत हरलो तरी पंतप्रधानांनी राष्ट्रीय संघाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा वेळ दिला। हा आमच्यासाठी सन्मानच होता। त्यांनी एक गोष्ट सांगितली की हरल्यानंतरही तुम्ही सर्वांची मने जिंकली। त्यांनी सांगितलेल्या या गोष्टीमुळे चांगला खेळ खेळण्यासाठी आम्हाला पुढे प्रेरणा मिळाली। मितालीच्या उत्तरावर रियालिटी शोचे जज हिमेश रेशमिया, जावेद अली आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनीही टाळ्या वाजवल्या। भारतीय संघ 2017च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र विजेतेपदाच्या लढतीत इंग्लंडकडून भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला। सध्या कॉमनवेल्थ गेममध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ बर्मिंगहमला गेला आहे। कॉमनवेल्थ गेममध्ये T20 स्पर्धा खेळवली जाणार आहे। भारतीय संघ पदक जिंकेल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।